नमस्कार. आज आपण कंठी बनवायला शिकणार आहोत. त्यासाठी सर्वात पहिला आपण फुले बनवणार आहोत. फुले बनवायला व्हाईट कलरच्या पाईप क्लीनरला आपण एका पेन्सिलीला गोल राऊंड करून घेतले आहेत. गोल राऊंड केल्यानंतर जे शेवटचं टोक आहे आणि पहिलं टोक आहे असं एकत्र करून त्याला ट्विस्ट करून घेतले आहे. ट्विस्ट करून घेतल्यानंतर आपण त्याला पहिलं आणि शेवटचं टोक असं गोलाकार करून घेत आहे, जेणेकरून त्याला फुलाचा आकार येईल. असं सुंदर असं व्हाईट कलरचं फूल तयार झालं आहे. आणि तसंच आपण पिंक पण करून घेणार आहे, पण मी तुम्हाला अजून एक सफेद कलरचं फूल तयार करून दाखवते. बघा, गोलाकार करून शेवटचं टोक आलं, थोडं हे करून पूर्ण ट्विस्ट करून घेतलं आहे. दोघांना ट्विस्ट करून एकत्र करून घेतलं. मग पेन्सिल इथून बाहेर काढले आहे. बाहेर काढल्यानंतर दोन्ही बाजूच्या पुन्हा गोलाकार करून घेतलं आहे, त्यामुळे असं छानसं फूल तयार होतं. आता तसंच आपण पिंक कलरचं बनवूया. एक टोक ठेवून त्याला गोलाकार करून गोल गुंडाळून घेतलं आहे पेन्सिलीला शेवटच्या टोकापर्यंत, आणि थोडंसं उरलेलं टोक घेऊन आपण पहिल्या टोकापर्यंत जॉईंट करून गोलाकार करून घेतला आहे. व्हिडिओमध्ये बघा तुम्ही कसं मी गोलाकार करत आहे. आणि त्यानंतर शेवटचं आणि पहिलं गोल असं एकत्र करून घेत आहे आणि सगळ्या हळूहळू ती तारेला व्यवस्थित करून घेत आहे पाईप क्लीनरला, आणि त्यानुसार तयार होत आहे. तसेच मी दुसरेही पिंक कलरचं फूल तयार करून घेते. शेवटी ट्विस्ट केलं, गोल गुंडाळून घेतला. त्यानंतर आता मी पेन्सिलीच्या बाहेर काढते आणि पुन्हा दोन्ही गोल एकत्र करून घेते. दोन्ही गोल एकत्र करून घेतल्यामुळे ते फूल व्यवस्थित होतं. तुम्हाला एकदा सराव झाला की फुलं छान अशी तयार होतील, व्यवस्थित अशी. त्याला गोलाकार करून पण तुम्ही छान असा आकार देऊ शकता. असं तुम्ही वेगवेगळ्या तऱ्हेचे पण बनवू शकता. आता सध्याला मी कंठी बनवण्यासाठी ही फुले तयार करत आहे. अशी मी टोटल 17 पिंक कलरची आणि 17 व्हाईट कलरची तयार केलेत. आणि कंठी होण्यासाठी पहिलं मी गोल्डन मणी, मग व्हाईट कलरचा मणी, परत गोल्डन मणी घातला आहे. असं बनवून मी कंठीची आणि 6 छोटे एमएमचे मणी तयार करून घेतलेत. आणि पिंक कलरचं फूल टाकलं, त्यात सफेद कलरची 2 फुले टाकलेत आणि व्हाईट कलरचं एक फूल टाकलं. ही आपण एका बाजूची लटकन तयार केली आहे. तसेच दुसऱ्या बाजूची एक लटकन तयार करून घेतली आहे. मी सुईमध्ये ओवून ती सुईमध्ये ओवून घेतली आहेत आणि ती त्या फुलांमधून मी बाहेर काढते, जेणेकरून दोन्ही दोरे एकत्र येतील आणि खाली छान अशी लटकन तयार होईल. हे आता तुम्ही व्यवस्थित करून घेतलात. हे आता बाजूला ठेवूया आणि आता कंठीचा मेन पोर्शन तयार करूया. एक गोल्डन मणी, एक मोतीचा मणी आणि आणखीन एक गोंडल मणी घेऊन मग पिंक कलरचा फ्लावर आणि 2 व्हाईट कलरची फ्लावर घालायचे आहे आणि परत एक पिंक कलर. हा पहिला पोर्शन तयार झाला आहे. त्यानंतर गोल्डन कलर, मोती, परत गोल्डन कलर आणि मग व्हाईट कलरची 2 फुले घालूया. पिंक कलरची अशी 4 फुले घालूया आणि पुन्हा व्हाईट कलरची 2. सरळ एका लाईनीत आणूया. व्यवस्थित असं करून घ्या. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय कसं केलं आहे.
आणि त्यानंतर पुन्हा गोल्डन मनी, व्हाईट कलरचा मनी, पुन्हा गोल्डन मनी आणि परत एकदा पिंक कलर मध्ये 2 पिंक कलरची फुलं, मध्ये 3 आणि पुन्हा 1. असा एका बाजूचा पोर्शन तयार केला आहे. परत आपण आता गोल्डन मनी, मोती आणि पुन्हा 2 गोल्डन मनी टाकायचे, जेणेकरून आपण मध्ये ती लटकन लावू शकतो. पुन्हा मोती आणि पुन्हा एक गोल्डन मनी टाकायचा आहे. त्यानंतर पुन्हा पहिला जो भाग तयार केलाय तो तयार करून घ्यायचा आहे. 3 पिंक कलर, पुन्हा 1 व्हाईट कलरचं फूल टाकून पहिला हा एका बाजूचा पोर्शन तयार करून घेतलाय. आता दुसरा तयार करून गोल्डन मनी, मोती आणि गोल्डन मनी आणि व्हाईट कलरची 2 फुले, 4 पिंक कलरची फुले आणि 2 व्हाईट कलरची मी लावते. आणि हाही दुसरा भाग तयार केला आपण. पुन्हा गोल्डन मनी, मोती आणि आता शेवटचा जो आहे पोर्शन तो तयार करूया. पिंक कलर मध्ये 2 व्हाईट कलरची फुले आणि 1 पिंक कलरची फुले, असं दोन्ही बाजूला समान असं तयार करून मी घेतला आहे. आता पुन्हा शेवटचं जे आपण गोल्डन मनी, मोती आणि तयार केलेलं ते तयार करून घेतलं आणि दोन्ही बाजूशी समोरासमोर ठेवून बघितलं. व्यवस्थित असं करून घेतलं. दोन्ही बाजूला थोडा दोरा सोडला आहे आणि तो असा व्यवस्थित लाईनमध्ये लावून घेत आहे मी, जेणेकरून ते व्यवस्थित येईल आणि आपल्याला लटकन लावता येतील. आता बघा मी लटकन लावत आहे. 2 जे गोल्डन मनी आहेत त्याच्या मधोमध मी ते 2 धागे घेऊन त्याला गाठ मारून घेत आहे. व्यवस्थित अशी गाठ मारून घ्या, जेणेकरून ती सुटणार नाही. आणि उरलेला दोरा मी कापून टाकते. आणि आता छान अशी लटकन लावून हा कंठीहार तयार झाला आहे. बाप्पासाठी तुम्ही हा सुंदर कंठीहार घरच्या घरी बनवू शकता. आता मी मागच्या बाजूला थोडे छोटे चे मोती टाकत आहे. असे 10 मोती मी दोन्ही बाजूला ओवून घेते, जेणेकरून कंठीला आणखीन छान असं रूप येईल. आणि मी हा दोरा लावून घेत आहे, जेणेकरून कंठी आपण कमी जास्तही करू शकतो. व्यवस्थित अशी घेतली आहे. मग मी हे कट करून घेते. असं तसंच मी दुसऱ्या बाजूलाही 10 चे मनी ओवून घेते. आणि पुन्हा त्या ह्यामध्ये ओवून घेतलेल्यामुळे तो मागे दोरा मी कमी जास्त करायचा लावत आहे, तो व्यवस्थित लावून घेत आहे. मला थोडा दोरा छोटा होता, त्यामुळे मी सुईने न करता नंतर हातानेच. आणि हा बघा तयार झाला आहे छानसा कंठीहार. हा बाप्पासाठी तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.